पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया जे आहे ते उमटताना पाहायला मिळतात। दुसरीकडे जर पाहिलं तर मी आता या भीमराव कांबळेच्या घरासमोर आलेलो आहे। त्याच्या गावातील हे घर आहे आणि खरं तर घरासमोर पाहिलं तर कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जर पाहिलं तर हे काही गावकरी आहेत, त्यांच्या भावकीतले लोक आहेत, त्यांनी आम्ही बातमी करायच्या आधी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्या कांबळेबद्दल काही विकृत गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्याची प्रवृत्तीच विकृत असे होती अशी या सर्व नागरिकांची भावकीतल्या नागरिकांचं म्हणणं आहे। आपण त्यांची काही वयस्कर आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। विकृतीमुळे त्याला 20 वर्षापूर्वीच या गावातून हाकलून दिले होते असं गावकऱ्यांनी सांगितले आहेत। आपल्यासोबत ज्येष्ठ व्यक्ती आहेत, गेले अनेक वर्षापासून गावात राहत आहेत। 20 वर्षापासून तुम्ही या कांबळेला हाकलून दिलं होतं असं तुम्ही म्हणलात, काय नक्की कारण होतं? हेच की कारण आतापर्यंत सांगितलं तेच कारण आहे की सर्वांनी जे आतापर्यंत त्या चॅनलला कारण सांग, काय होतं नक्की? काय त्याने हे दोन बायावरून बलात्कार करण्याचं हे केलं। त्या एका आजीला त्याने रात्रीला सांगितलं क्वायच्याने नाटवतून, त्याच्यामुळे असं त्याला हे गाण्यावरती म्हणून त्याला आम्ही 15-20 वर्षापूर्वी त्याला हेच नाकलून दिलेलं आहे। पहिल्यापासून त्याचा विकृत स्वभाव, तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही बघितलं असेल त्याला फार पूर्वी, कसा स्वभाव होता? विकृत स्वभाव होता। दादा मला हे बोलायला जरा हे वाटतंय, हां तुम्ही ह्याच्याशी बोला फक्त मला काय। बरं दादा, तुम्ही तरुण आहात, तो एक 4 वर्षाच्या मुलीवर त्यांनी बलात्कार केलाय, काय नक्की गावकरी म्हणून काय भूमिका आहे त्याची? आम्ही तर या गोष्टीचा पूर्ण निषेध केलेला आहे। आम्ही सुद्धा एक दिवस कडकडीत बंद आमचा गाव ठेवला होता आणि आमची एकच इच्छा आहे की त्याला, त्या मुलीला ज्या वेदना झाल्या त्याच्या डबल टिबल त्याला वेदना देऊ नये ना। सरकारने त्यांना नाही जमत तर त्यांनी पब्लिकच्या हवाले त्याला करावा, कारण की तो माणूस आहे ना पूर्वीपासून बालपणापासून एवढा घाणेरडा आहे। तो डोंगरामध्ये शेरड्यांना सुद्धा सोडत नव्हता, कोंबड्या सुद्धा तो सोडत नव्हता, म्हणजे एवढा तो घाणेरड्या प्रवृत्तीचा तो माणूस आहे। आणि अनगिनत त्याने असे गुन्हे किती केले, झाकलीमूठ 1.25 लाखाची, काय महिलांनी घरी घाबरून, समाजाला घाबरून त्या गोष्टी चौकीपर्यंत पोलीस स्टेशनला पोहोचवल्या नाही। त्याचे असे अनगिनत गुन्हे पण भरपूर आहेत। आणि त्याने ज्या वेळेस इथं आमच्या तिथं शेजारीला आजीवरती अत्याचार केला, 65 वर्षापूर्वीची आजी ती 20 वर्षापूर्वी होती, तिच्या घरामध्ये जाऊन तो रात्रीचा कोयता घेऊन लपून बसला आणि सगळी वस्ती आमची झोपल्यानंतर त्यांनी तिला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला, तिला रक्तभांबाळ केलं। ती म्हातारीने, त्या म्हातारीची आम्ही केस दाखल केली होती, हे स्वतः त्या गोष्टीला साक्षीदार आहेत। त्या गोष्टीतनं सुद्धा तो सही सलामत सुटला आणि आत्ता जर त्याला सोडला तर ह्याची गॅरंटी कोण घेणार की बाबा तो इथून आल्यानंतर आम्हालाच नाही, इतर नसरापूरमधल्या किंवा कुठल्या गोष्टीतल्या महिलांना, लहान मुलींना त्याचा त्रास होणार नाही, ह्याची गॅरंटी सरकार आणि देवेंद्र फडणवीस देणार आहे का की बाबा अशा गोष्टी होणार नाहीत? सांगा तुम्ही मला। तुम्ही साक्षीदार आहात असे म्हणले, काय नक्की घडलेलं होतं? काय तेव्हा ते सांगितलं की त्यांनी रात्रीच्या घरात जाऊन तो लपून बसला होता आणि लपून बसल्यानंतर सगळे गाढ झोपेमध्ये असताना तो उठून त्या महिलेवर त्यांनी त्या मातेवर त्यांनी तो अत्याचार केला कोयत्याचा दाग दाखवून। आणि तो अशा प्रकारचा इतका क्रूर माणूस आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। त्या मुलीच्या वेदना आमच्या मनात काळजापर्यंत पोचले आहेत। त्या बालिकेला अगदी मी मनापासून सांगतो की तिला तो न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। आपल्यासोबत गावातल्या महिला आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई, तुम्ही म्हणालात की आपण चर्चा केली तेव्हा तुम्ही म्हणला की तो शेतातल्या जाणाऱ्या महिलांवर सुद्धा वाईट डोळा त्याचा असायचा, काय नक्की काय करायचं? काय अहो दादा, तुम्हाला सांगू का, आता ही घटना ज्यावेळेस परवा झाली ना तेव्हापासून माझी स्वतःची मुलगी सुद्धा आहे ना घरामध्ये अशी लटलट कापतीये, माहिती का, एवढी ती घाबरली। सगळ्यांना भीतीदायक वातावरण झालेलं आहे आता। त्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही। जास्तीत जास्त त्याला कठोर शिक्षा व्हावी। आत्ताच्या ज्या मुली राहतात ना इथं, त्या सुद्धा आता घाबरल्या दहशतीने। जवळच्याच गावात नसरापूर गावात घटना घडली, आता तुम्ही तुमच्या मुलींना सुद्धा बाहेर सोडायला गाव, तुम्हाला पण असुरक्षित वगैरे त्या कशा जाणार? आमच्या नाती आहे छोट्या छोट्या, त्यांना पण शाळेत पाठवायला, रस्त्याने जायला त्या भीत्यात। माझी मुलगी वयात आलेली आहे आता 25 वर्षाची, ती सुद्धा आम्ही शेतामध्ये गेलो तर एकटीच असती घरी। कालपासून तिने भीती घेतली, जीवली नाही ती, माहिती आहे का? अतिशय दुर्दैवी प्रकारे घडलेला आहे परवा नसरापूरमध्ये। 4 वर्षाच्या चिमुरडीला सुद्धा यांनी सोडलेलं नाही, अशा प्रकारे आधी त्यांनी या ठिकाणी केलेत का लहान मुलांना? हा, लहान मुलांवर नाही पण महिलांवर केलेत।
लहान मुलांवर ते कृत्य पहिल्यांदाचे, पण मोठ्या महिलांवर कुणी एखादी महिला घरी असली जाऊन गपचूप तिला पकडण्याचा प्रयत्न केलाय, तिच्यावर हल्ला कोयता चाकू घेऊन म्हणजे तिच्यावर हल्ला करण्याचा, जर सूक्ष्म आवाज नाही वाढवायचा, शांत राहायचं, असा चाकू कोयता घेऊन तिला दहशत द्यायचा, त्यामुळे गप्प बसावं लागायचं ना. पण आता ह्या मुलीमुळे सगळं त्याचं उघडकीला आलेलं आहे. म्हणजे आता बघितलं तर ऑफिशियल 2च गुन्हे त्याच्यावर दाखल आहे, पण त्यांनी अनेक महिलांना असा त्रास दिलेला आहे, पण ते समोर आलेलं नाही. समोर आलेलं नाही, इज्जतीमुळं आहे ना ते आतमध्येच राहिले. पण आता ह्या गुन्ह्यामुळे हे सगळं बाहेर आलंय त्याचं कृत्य. बरं, आता मागणी काय असेल? त्यांनी इतकं घाणेरडं कृत्य केलेलं आहे. फाशीची शिक्षा व्हावी, कठोर शिक्षा व्हावी, एवढीच आमची इच्छा आहे. दादा, त्या गावामध्ये त्याला आहे ना आणलं परत तरी आहे ना आम्हाला भीती वाटते त्याची, त्यासाठी त्याला कठोर शिक्षा सरकारने द्यावी आणि मुख्यमंत्र्यांनी आहे ना ह्याचा लवकरात लवकर ह्याचा आहे ना न्याय द्यावा, एवढीच इच्छा आहे. त्या घरात कोण कोण राहत होतं? इथं आतापर्यंत कोण कोण राहतं? किती मुलं आहेत त्याला? काय नक्की त्याची? त्याला 7 मुली आणि एक मुलगा आहे, 8वा मुलगा. आणि इथं त्याची बायको आणि त्याचा मुलगा इथं राहत होते. मग त्याला हाकलून दिल्याच्या नंतर ते आले होते हे लोक. म्हणजे तसं सगळ्यांनाच हाकलून दिलं होतं, पण हाकलून दिल्याच्या काही वर्षानंतर त्याची बायको आणि त्याचा मुलगा इथं राहत होते. पोरींची लग्न झाली सगळ्यांची. आणि त्याचा मुलगा पण असा विकृतच आहे. ज्यावेळी तो इकडं गावात आला त्यावेळी पण त्यांनी एका गावातल्या आमच्या वृद्ध माणसाला हे मारहाण केली होती, त्याच्यावर पण गुन्हे दाखल आहेत. म्हणजे त्या पुढे जाऊन तो पण का असं गुन्हा करणार नाही, नाही का? हे पण आहे. हा, त्याची पण नजर वाईट आहे. ह्याची गॅरंटी घेणार कोण? घरच्यांवर सुद्धा काही तो वाईट प्रकार करायचा असं तो काही जण म्हणले मागाशी. असं काय पोरीला सुद्धा त्यांनी त्याची त्याच्या सख्या पोरीला सुद्धा त्यांनी सोडली नाही. मग तुमचं आमचं काय गणित घ्या. त्या पोरीवर पण त्यांनी अत्याचार केला होता. पोरीला सुद्धा त्यांनी अत्याचार केला होता, पण त्याचं कोण सांगणार? त्या पोरीला कोण न्याय देणार आहे? इज्जतीमुळे बायकोने आहे ना आपल्या आल्या मागण्याला त्या मुलींना देऊन टाकले तिने. त्या पुतणीवर सुद्धा अत्याचार केला असं सुद्धा माहिती होती. पुतणीवर सुद्धा अशी काही घटना घडली का? हो, घडलेली आहे घटना. पण ते घटनेसुद्धा मग त्याची कंप्लेंट केली होती. त्याची कंप्लेंट म्हणजे अटक झाला होता त्यावेळी त्याला अटक केली होती त्यावेळेस. पण त्याला असे सुटून असंच काही मार्ग काढून तो सुटून येतोय माघारी. पण ते व्यवस्थित न्याय मिळाला नाही पाहिजे त्या प्रकारे. तर असं याला गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. एकच इच्छा आहे त्याला आहे ना, त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. आणि त्याच्या कुटुंबाला इथं आम्ही तर गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे की त्याला इथं द्यायचं नाही. तुम्ही आमची ही भावना सरकारपर्यंत पोहोचवा की त्याच्या मुलाला, त्याच्या आईला, त्यांना इथं आम्हाला नकोय. उद्या सर लांब उद्या त्यांची पण गॅरंटी नाही की उद्या त्याचा मुलगा सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याने तो इथं आला होता त्यावेळेस त्यांनी इथल्या 65 वर्षीय आजोबावरती कोयत्याने वार केली होती गावामधल्या आमच्या. ती सुद्धा त्याच्यावरती 307 दाखल गुन्हा नसरापूरमध्ये केला होता. त्यातून सुद्धा तो सही सलामत सुटला त्याचा मुलगा. आणि आता आल्यानंतर शेवट ते त्याचंच रक्त आहे साहेब. आणि त्याची गॅरंटी काय? इथं उद्या माझ्या मुली आहेत, महिला आहेत. आता या बाबांच्या घरात यांना 4 नाती आहेत. त्या आता आम्ही शेतामध्ये, आमचा दुर्गम भागात आमची घरं आहेत. आम्ही दिवसभर पावसाळ्याच्या सीझनमध्ये सकाळी आम्ही 7 वाजता शेतात गेल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता घरी येतो. आमच्या मुली, आमच्या बहिणी, आमच्या माता भगिनी घरी असतात. इथं आवाज दिला तर कुणाला आवाज सुद्धा जात नाही, कारण की इथं कंटिन्यू पाऊस असतो. आणि ह्याची गॅरंटी कोण घेणार की आमच्या उद्या एखाद्या महिलेवरती, मुलीवरती अत्याचार होणार नाही? कारण की आम्हाला ती लोक इथं नकोयच. तुम्ही ही आमची तेवढी मागणी सरकारपर्यंत पोहोचवा, आमचं एवढं म्हणणं आहे बस. बाकी काय मला सांगू का, आमचं एक गाव 1 नंबर आहे. मी ग्रामपंचायत सदस्य, या गावाला पुरस्कार मिळालेला आहे. पण या एकट्या माणसापायी आमच्या गावाचं नाव खराब व्हायला नकोय. आणि आमची वस्ती सुद्धा 1 नंबर आहे. फक्त एकटं घर बेकार आहे. पण आमच्या या वस्तीची, गावाची शान जायला नकोय, एवढीच आमची इच्छा आहे. एकटं घर आमच्या गावामध्ये या नकोय. गावाला कलंक लागलाय. गावाला कलंक लागायला नको. आमच्या वस्तीला पुढं आमच्या वस्तीतली सगळी यांना चांगल्या पोस्टवर आहेत. एकही असा फक्त एक घर सोडलं तर आमच्या वस्तीमध्ये सगळी PSI, कुणी पोलीस, BRCतून चांगल्या ठिकाणी आहेत. पण ह्याच्यामुळं आमच्या वस्तीला कलंक लागाय नकोय. उद्या आमचं सुईर पण ह्या वस्तीत कुणी करणार नाही. माहिती आहे का मेन प्रश्न? मुली इथल्या कुणी करणार नाही ना, मुलांना बायका मिळणार नाहीत.
हे नको आहे, मला एवढंच सांगायचंय. विषय हे असा आहे, आमच्या वस्तीत नको आहे हा माणूस. घाणेरडा माणूस आहे त्याने. अहो तुम्ही मला सांगा साहेब, त्याला कोंबड्यांवरती सुद्धा त्यांनी नैसर्गिक अत्याचार केला. माणूस हा तर लय लांबचा प्रश्न राहिला. म्हणजे एवढा घाणेरड्या प्रवृत्तीचा तो माणूस आहे आणि त्याला हे सरकार शासन करू शकत नाही म्हणलं. सारखं गोरगरीब लोकांसाठी काय करणार आहेत? आमच्या या भावना आहेत. पण 2 वेळा अत्याचार केला त्या गुन्ह्यातून बाहेरून पुन्हा तो गुन्हा केलाय. मग तेच ना. पैसे भरून बरं, बायकोनी सगळं लपवलं होतं त्यांच्या पत्नीने सगळं लपवलं होतं. त्याच्या मुलींवर झाला तरी तिने लपवलं. ते झाकण टाकायची, पैसे भरवायची, हे करायची, जामिनावर त्याला सोडवायचे. आम्ही काय त्यांच्याकडे कशाला लक्ष देतोय? आम्ही ते घरच वाळीत टाकलेलं होतं. आमच्या इथं सगळी स्ट्रिक्ट माणसं आणि चांगली आहेत, कुणी वाईट नाही या वस्तीमध्ये. एवढं एक घर सोडलं तर. आता शेवटची गावकरी म्हणून भूमिका काय सगळ्यांची? त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला फाशीच व्हावी ही आमची मागणी आहे. आणि त्या मुलीला न्याय मिळावा, त्या बालिकेला न्याय मिळावा ही आमची कळकळीची विनंती आहे. कुटुंबाने पाय सुद्धा नाही ठेवावं ही आमची इच्छा आहे, बस बाकी काय नाही. आपण पाहतोय की या कांबळे नावाच्या व्यक्तीचा कृत्य समोर आल्यानंतर त्याच्या घराच्या आसपासच्या नागरिकांची काय भूमिका आहे ते आपण पाहतोय की अत्यंत संतापजनक अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्याच्या आजूबाजूच्या भावकीतल्या लोकांनी, गावकऱ्यांनी दिलेल्या आहेत. आणि पहिल्यापासूनच त्याची प्रवृत्ती विकृतीची होती असं या गावकऱ्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजलेलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.